महाराष्ट्र निवडणूक आयोगाने आजच्या वर्तमानपत्रामध्ये आलेले आहे की 15 ऑक्टोबरपर्यंतच्या मतदार याद्या कुठल्याही दोष दुरुस्तीशिवाय आहे तशाच महापालिकांच्या आणि पालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये वापराव्यात अशासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितलेली आहे. म्हणून काल आम्ही त्यांना जेव्हा हा निर्णय आम्हाला कळाला तेव्हा काल आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस दिली आहे आणि यात म्हटलंय की आम्ही सातत्याने तुमच्याकडे तक्रारी केल्या. धुळे मतदारसंघामध्ये जे 42,000 बोगस मतदान झालं त्याच्यामध्ये ठळकपणे 45,000 त्याच्यामध्ये ठळकपणे 27,000 दुबार मतदान आहे आणि 11,000 मेलेल्या लोकांनी मतदान केले. स्वर्गामधनं येऊन इथं पुन्हा आपला हक्क बजावला. काय याशिवाय जे लोक धुळे शहर सोडून कोणी अमेरिकेला गेले, कोणी पुण्याला गेले, कोणी असे बंद घरांची आम्ही यादी शोधू. त्यामध्ये जवळजवळ 6,500 ते 7,000 मतदार आहे. त्या सगळ्यांचं मतदान झालेलं आहे. आता आम्ही सातत्याने 3 महिन्यापासून तक्रारी करतो आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिली तक्रार मी केली ज्यावेळेला हा विषय पण नव्हता इथे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.